कासेगाव हे पंढरपूर तालुक्यातील एक साधं गाव, जिथे शेतकरी, विठ्ठल भक्त आणि सामान्य माणसंही राहतात. वारीच्या काळात या गावात चैतन्य असतं, पण 2025 मधल्या आषाढी वारीत मात्र चैतन्य नाही. एक शोककळा पसरली होती, कारण त्या दिवशी या गावात 4 जणांचे प्राण गेले होते, तेही एकाच घरात. मोनाली आसबे या तरुणीचं शिक्षण फक्त 12वी पर्यंत झालेलं. शांत, समंजस, घरकुल स्वप्न बाळगणारी ही मुलगी होती. तिचं लग्न झालं म्हामाजी आसबे या कासेगावातील शेतकऱ्याशी. म्हामाजी हा मेहनती पण खूपच मितभाषी होता. दोघंही विवाहानंतर एका साध्याशा घरात स्थायिक झाले. काही वर्षातच त्यांना 2 गोड बाळं झाली, मुलगा कार्तिक आणि मुलगी प्रगती. हे कुटुंब वरून पाहिलं तर सामान्य आणि साधं सरळ वाटायचं, पण त्या घरात दिवसेंदिवस एक दुःखाचं, अबोल्याचं वादळ घोंगावत होतं. म्हामाजी शेती करायचा, पण काही वर्षांपासून शेतात नापिकी, कर्ज आणि उत्पन्नात घट यामुळे तो सततच ताणतणावात राहायला लागला होता. त्यात त्याचा स्वभावही शांत, पण हळूहळू तो मितभाषी होत गेला. त्या तणावाचा परिणाम हा मोनालीच्या जीवनावर होऊ लागला. पण मोनाली ही एक समजूतदार बायको होती. तिनं घर, संसार, मुलं आणि नवऱ्याचं मन सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या प्रत्येक प्रयत्नाला तुटक उत्तरं मिळत गेली. म्हामाजी तिच्यावर आता संशय घ्यायला लागला. फोनवर कधीही बोलताना ती आढळली की तो सतत विचारायचा, फोनवर कोणाशी बोलत होतीस तू? माहेरी इतक्या वेळा काय जायचं असते तुला? नवराच असे बोलतो बघून सासूनेही तिला नकारात्मक बोलायला सुरुवात केली. मोनालीला आपल्याच घरात अपमान सहन करावा लागायचा. नेहमीच त्या नवरा बायकोची आता भांडणे व्हायची. त्यात सासूचं बोलणं, शेजाऱ्यांचे टोमणे आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी मनातील एकटेपणाची भावना. पण फक्त आपल्या दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी ती शांत होती. पण आतल्या आत रोज ती मरत होती. नवराही नेहमीच तणावात, त्यामुळे मन मोकळं तरी कुणाशी करायचं. 2 वेळा तिनं आपल्या माहेरी फोन देखील केला. आई, खूप त्रास होतोय, राहावत नाही आता, सहन करण्याची क्षमता संपली. पण तिकडून उत्तर मिळालं, आपण स्त्री आहोत, स्त्रीच्या जातीला थोडंफार सहन करावंच लागतं, तेव्हाच संसार टिकतो. आईचं बोलणं ऐकून मोनाली गप्प झाली. मनात होणारी घालमेल कुणालाही न सांगता ती स्वतःशीच आता लढू लागली. तिचा चेहरा हसरा असायचा, पण डोळ्यात सतत पाणी साठलेलं असायचं. तिच्या मनात एक विचार खोल रुतून बसला होता, माझ्या दोन्ही लेकरांचं पुढे काय? घरातील हे नेहमीचंच वातावरण त्यांच्यावर काय परिणाम करेल? त्यांचा बाप तर नेहमी विचारातच बुडालेला, आमच्याकडे त्याचं लक्षच नाही. असेच विचार करत त्या रात्री ती झोपली. दुसऱ्या दिवशी पहाटेच 6 जुलै 2025 आषाढी एकादशीचा तो दिवस. संपूर्ण महाराष्ट्र विठोबा माऊलीच्या नामात दंग होता. पण त्या दिवशी मोनालीच्या आयुष्यात काहीच सण नव्हता. मनात विचार करण्यात मग्न होती ती. खूप गंभीर दिसत होती ती. रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागलाच नसावा. झोप न घेता फक्त विचार करत असावी ती. एकटीनं जगायचं की जगत संपवायचं? पहाटे 4:30च्या सुमारास ती उठली. झोपलेल्या कार्तिक आणि प्रगतीला आपल्या कुशीत घेतलं. त्यांच्या तोंडावरून हात फिरवला आणि घरात एका कोपऱ्यात ती एक चिठ्ठी लिहून ठेवून निघाली. त्या चिठ्ठीत तिनं लिहिलं होतं, माफ करा, मी खूप प्रयत्न केला, पण आता दमले आहे. मी सगळ्यांना समजून घेता माझ्या मुलांना पुढे जाऊन काही त्रास नको म्हणून त्यांनाही सोबत घेऊन जात आहे. विठू माऊली, मला क्षमा कर. ती दोन्ही लेकरांना हृदयाशी धरून घराच्या मागच्या विहिरीकडे गेली. काहीही आवाज न करता, कुणालाही जाग न करता ती तिथे पोहोचली होती. तिच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती. नकोय आता असले जीवन म्हणत ती दोघांनाही मिठी मारून विहिरीमध्ये पडली. रोजप्रमाणे टेन्शन घेतच सकाळी म्हामाजी आपल्या शेतावरून घरी परत आला. घरात मोनाली आणि मुले कुठेच नव्हती. त्यानं त्यांची शोधाशोध केली. शेवटी ती चिठ्ठी त्याच्या हाती लागली, जी मोनालीने त्याच्यासाठी लिहून ठेवली होती.
ती वाचून त्याचा जीव धडधडला. तो धावतच शेजाऱ्यांना बोलवायला गेला. सगळेच आता बायको व त्याच्या मुलांना शोधू लागले. काही वेळातच गावकऱ्यांची गर्दी शेताच्या विहिरीजवळ जमली. विहिरीत 3 मृतदेह तरंगताना दिसले. मोनाली, कार्तिक आणि प्रगती. ते बघून सगळं गाव सुन्न झालं. कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता. बायको व मुलांना असे पाहून तो नवरा खाली कोसळला. त्याला ओक्साबोक्सी रडू आलं. माझं सगळं गेलं, मीच जबाबदार आहे. मीच बायकोला समजून घेतलं नाही, वेळ दिला नाही. माझं सगळं टेन्शन तिच्यावर काढलं. आमच्या प्रेमाच्या नात्यात आम्ही वाद घातला आणि म्हणूनच आज माझं सगळंच संपलं. त्या रात्री मामाजी चढ पावलांनीच घरी परत आला. पण आज त्या घरात न मुलं होती न त्याची बायको. त्या घरात पसरली होती ती भयान शांतता. आणि हे सगळं हा नवरा सहन करू शकला नाही आणि त्यानेही घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यानं मात्र काहीही लिहून ठेवलं नव्हतं, पण त्याचा मौनच सगळं काही सांगून गेला. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात हळहळ व्यक्त झाली. पोलिसांनी चौकशी केली. पत्नी मोनाली वय 25, मुलगा कार्तिक वय 6 आणि मुलगी प्रगती वय 4 ही आत्महत्या केलेल्यांची नावे. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. कासे गावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. घटना घडल्यापासून सातत्यानं विहिरीतील पाणी उपसणे हे सुरूच होते, जेणेकरून त्यांचे मृतदेह बाहेर काढणे सोपं होईल. दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसात त्यांची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू करण्यात आला आहे. कुटुंब प्रमुख आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मामाजी आसपे याचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला आहे, जिथे कुठल्याही प्रकारची चिठ्ठी त्यांना आढळली नाही. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पंढरपुरात एकादशीच्या दिवशी या गावात अशा प्रकारे शोककळा पसरली. घटनास्थळी कोणताही अपराध नव्हता, कोणतंही बाह्य कारण नव्हतं. फक्त एक गोष्ट स्पष्ट होती, ही आत्महत्या नव्हती, ही मौनाच्या आणि दुर्लक्षाच्या माराची हत्या होती. मोनालीनं मदतीचा इशारा दिला होता, पण तो कुणी ऐकला नाही. तिच्या आवाजात मी थकले आहे हे स्पष्ट दिसत होतं, पण समाजानं तिला दिलेलं उत्तर की सहन कर, ती सहन करत राहिली अगदी शेवटपर्यंत आणि नंतर शेवट करून टाकला कायमचा. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. कधी कधी एखादी शांत व्यक्ती आतून इतकी मोडलेली असते की एक दिवस तीच आपली दुनिया सोडते. संवाद नसला की नातं मरतं. समजून न घेतल्यास माणूस तुटतो. कोणीतरी असेल तुमच्याजवळ बोलणारं तर त्याचं ऐकून घेत जा. कोणीतरी रडत असेल तुमच्याजवळ तर त्याला समजून घ्या, धीर द्या. कारण कधी कधी फक्त तुमचं एक वाक्य, मी आहे तुझ्यासोबत, तेवढंच पुरेसं असतं त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी. बाकी ह्या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन क्राईम स्टोरी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. धन्यवाद.